श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कृष्णाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. संजयाने धृतराष्ट्र व गांधारीला दुर्योधनाच्या मृत्यूचे वृत्त सांगताच त्या दोघांना अनिवार्य दुःख झाले. त्यांचा शोक उफाळून आला. आज माझे हातपाय तुटले, माझी आंधळ्याची काठी मोडली, माझ्या कुळाचा नाश झाला. कृष्ण, नारद, व्यास, विदुर, भीष्म, द्रोण, कृपाचार्य, संजय या सर्वांनी मला क्षणोक्षणी समजावले, पण मी त्यांचे ऐकले नाही. म्हणूनच हा दुःखभोग नशिबी आला. ज्याच्या हट्टापायी हे भीषण युद्ध झाले, तो दुर्योधनही गेला. आम्ही अनाथ झालो, लाचार झालो. दैवाने आमच्यावर ही काय वेळ आणली, असे म्हणून धृतराष्ट्र ढसाढसा रडू लागला. गांधारी म्हणाली, संजया, युद्धाच्या आधीच्या रात्री मला अनेक दुःस्वप्ने पडली. मी माझ्या सर्व सुनांना विधवा स्थितीत पाहिले. काळे वस्त्र नेसलेल्या स्त्रिया मातीने माझी ओटी भरत आहेत. कोणी कृष्णवर्ण पुरुष दुर्योधनाच्या पत्नीला गळ्यातील मंगलमणी तोडून नेत आहे. तशी अनेक दृश्य दिसली. तेव्हाच आपल्या पुत्राचे जीव संकटात आहे हे माझ्या लक्षात आले होते. माझ्या हातून पूर्वी गुरुद्रोह, हरिहर निंदा अशी पातके घडली असावी. म्हणून हा दर्दर प्रसंग अनुभवण्याची वेळ आली. आता मी पुत्र म्हणून कोणास हाक मारू? मी माता व पुत्रांची ताटातूट केली असेल म्हणून माझे पुत्र गेले. ती हंबरडा फोडून रडू लागली. त्या दोघांचे सांत्वन करणे कठीण होते. तरी संजयाने आपल्या परीने प्रयत्न केला. तो धृतराष्ट्राला म्हणाला, राजा, तू वेदशास्त्रांचे व पुराणांचे श्रवण केले आहेस. कृष्णमुखातून नुकतीच भगवद्गीता ऐकली आहेस. सनत सुजात ऋषींनी तुला आत्मज्ञान सांगितले आहे. तो बोध आठवून स्वतःचा शोक कर. प्रपंचाचा दृश्य पसारा लटका आहे. दिसणाऱ्या प्रत्येक वस्तूचा लय निश्चित आहे. तुझे वंशज राहिले नाहीत. आज तुझे पुत्र गेले, उद्या तूही जाणार आहेस. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि नाश ही परमेश्वराची शाश्वत लीला आहे. हे जाणून पंडितजन कोणत्याही परिस्थितीचा हर्ष वा खेद मानत नाहीत. तुझ्या कुळाचा संहार झाला हे खरे, पण पांडवांचे तरी कोठे उरले? पांडवांचे तरी कोठे काय उरले? आता पांडवांनाच तुझे पुत्र मान, तेच तुला तिलांजली देतील. तू विवेकाने स्वतःला सावर, पुत्रांची उत्तर क्रिया कर. धृतराष्ट्र म्हणाला, संजया, आता मला कशातच रुची नाही. मी वनवासाला जातो. संजय म्हणाला, राजा, आजच्या सर्व परिस्थितीला दुर्योधनच कारणीभूत आहे. हे त्याचाच कुकर्माची कटू फळे आहेत. श्रेष्ठींनी त्याला केलेला सर्व उपदेश वाया गेला. त्यांचे न ऐकण्यानेच हा कुलक्षय उडवला. तेवढ्यात विदुर आला. तो धृतराष्ट्राला म्हणाला, राजा, जे होणार आहे ते कालत्रयी चुकत नाही. ईश्वरा वाचून या जगात काहीही सत्य नाही. जीव भावना हा सुद्धा भ्रमच आहे. जप, तप, तीर्थ, होम, दान यापैकी आत्मज्ञान श्रेष्ठ आहे.
तू शिवस्वरूप आहेस हे जाणून शोक दूर कर. तुला पूर्वजन्मातील सगळे सोयरे त्यावेळी भोगलेली सुखदुःखे आठवतात का? मग आताचेही दुःख आठवू नकोस. धन, यौवन, आयुष्य या सर्व गोष्टी क्षणिक आहेत. त्यांच्या मोहात फसू नकोस. प्राण्यांना कर्मानुसार बुद्धी प्राप्त होते. पूर्व कर्म दूषित असेल तर त्या प्रमाणात आधी व्याधी भोगाव्या लागतात. त्याच समयी व्यासांचे आगमन झाले. ते धृतराष्ट्राला म्हणाले, राजा, प्रपंच दुःखमयच आहे. येथे गर्भवासापासून दुःखाला प्रारंभ होतो. बालपणी परस्वाधीन मूल कितीतरी हाल भोगते. तरुणपणी तारुण्याच्या उन्मादात मनुष्य वाटेल तसे वागतो, विकारवश होतो. वृद्धपणी त्याची कार्यक्षमता क्षीण होते. त्याला दिसत नाही, नीट खाता येत नाही, चालता येत नाही, त्याला कोणी विचारित नाही. मग त्या अवस्थेतील दुःख भोगतच तो मरण पावतो. राजा, हा जन्म मरण रूपी दुःख चक्र फेरा टाळण्यासाठी मनुष्याने मोक्षासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहिले पाहिजे. म्हणून माझे तुला असे सांगणे आहे की जे घडून गेले त्याविषयी शोक न करता उर्वरित आयुष्य ईशचिंतन करून आपल्या जन्माचे सार्थक करून घे. मी इंद्राकडे गेलो असताना पृथ्वी तेथे आली होती. पापभार असह्य झाल्यामुळे ती रडत होती. तेव्हा इंद्र म्हणाला, कुरुवंशात दुर्योधनाचा जन्म होईल. त्याचे वचन आज खरे झाले आहे. यात पांडवांचा काहीच दोष नाही. धर्माला तुमचीच काळजी लागून राहिली आहे. पांडवांना तुझ्याविषयी आजही आदर आहे. ते तुम्हा दोघांचा मानच ठेवतील. तू शोक कावर, इतरांचे सांत्वन कर. अजून व्रतांच्या उत्तर क्रिया करणे बाकी आहे. त्यानंतर गांधारीचे सांत्वन करून व्यास अंतर्धान पावले. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.